नमस्कार मित्रांनो, चला आमचं चाललं आता खुरपून थोडंसं झालेलं आहे. त्याला म्हणले आता गबाळ उचलून टाकू. गबाळ उचलून टाकू, एवढं खुरपायचं राहिलेलं आहे. बाकीचं पण ते नंतर खुरपायचं. बघा कसे तुरीचे झाड बघा आमचे. ते झाड येईल खायला. थोडंच वावर आहे, तूर लावलेली थोड्या वावरात. म्हणजे चला थोडासा ब्लॉग काढू, तुम्हाला बी थोडीशी माहिती देऊ. बघा तूर आहे. बघा कशी वांग्याचे झाडं लावलेले. अशी कडाला वांग्याचे झाडं लावले असले का म्हणजे कसं विकत आणायला लागत. थोडंफार आपलं शेतकऱ्याचा हेच एक फायदा आहे. शेती असते ना, त्याचा एकच फायदा आहे का तर कडाला वांगे काही बी कडधान्य लावता येते. बघा ही तूर आहे, तुरीच्या बाजूला बघा कशी वांग्याची झाडे. इथून तिथून वांगे लावलेले. कसं विकत आणायला नको, घरचं बी भागतं. पाहुणं रावळ आलं कोणाला बी देता येतं, त्याच्यामुळे वांगे लावलेले. तूर आहे इकडं बंद कर. बघा काय काय आणलेलं आहे बघू आपण. हे धण्याचं बी आहे. धना म्हणजे कोथिंबीरचं बी, कोणाला नाही काढायला तर कोथिंबीरचं बी. हे काय शापूचं बी आहे. हे काय पालकाचं बी आहे. मेथीचं बी आहे. हे काय दुधी भोपळा आहे, लौकी इंग्लिश भाषेत म्हणजे लौकी, आम्ही म्हणतोय दुधी भोपळा. बघा मित्रांनो एवढं आणलेलं आहे. एवढं आता आपल्या घरी खायला कसं घरचं असलं म्हणजे टेन्शन नाही राहत. त्याच्यामुळं थोडंफार आपलं लावायचं. तुरीच्याच बाजून लावायचं म्हणलं कसं तुर होती घरी होते, शेताचं जवळच येते. चला आता आपण मेथीचं बी टाकून घेऊ. जवळ आणली. बघा कसं असं धान्य कोणाला बघायला भेटत नाही लवकर. एक शेतकऱ्यालाच एवढ्या मुठभर धान्याचं कितीतरी जणांचं पोट भरत आहे. एवढ्या मुठभर. बघा मित्रांनो आता आपली चालली मेथीचं बी टाकणं. पहिली मेथी संपली, आता दुसरी मेथी टाकणं चालली. बाजारात मेथीची भाजी विकायला आली तर नक्की घ्या आमच्याकडून. बघा विकायसाठी तुरीमध्ये पहिले बी मेथीची भाजी टाकलेली होती, आता परत मेथीची भाजी टाकणं चालू. भेटते ना दीदी सध्या काय पडतानी खाली नाही. कोमल आमच्याकडे मेथीची भाजी घ्यायला येशील ना? मग येईल ना. बघा आमच्या कोमलनी बरीच आम्हाला मदत केलेली आहे. पहिली मेथीची भाजी टाकली त्या बरीच विकलेली आहे. आता कोमल परत येशील ना विकायला? हा येईल ना. हा विकायला यायचं का? तुमच्या इकडे कशी जोडी भेटते? भेटते 15, 30, 20 अशी राहते. माझं जर थोडी बी दिसलं पाहिजे. बघा आमची राणी. राणूला दाखव ग. राणू का जाना. रानू काय करते ग? राणी हाय कर ना. आता आली का शाळेतून? बघा राणी आली आमची, लगेच पप्पाला चालली मिक्स करू लागला. थांबा तिकडे टाकायची राणी. टाकली बा. बघा आमची राणू कशी आहे. थांबा ना थोडं. किती टाकायचे? बस आली इकडे दाखवा लागली. बघा आमची राणू कशी आहे. राणू मी देऊ का? कोमल व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे भाजी आपली.
कर पण कम